नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश सावंत, एक सामाजिक कार्यकर्ता, सांगली जिल्ह्यामधून. आज एक 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील साहेबांचा एक दौरा चालू आहे आणि त्या दौऱ्यादरम्यान बरंचसं त्यांचं सर्वसामान्य लोकांचं भेटणं हे चालू आहे. आणि त्या भेटण्यादरम्यान एक महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या बाजूला एक काही बातम्या येत आहेत. ते म्हणजे OBCच्या काही समर्थकाकडून किंवा त्यांच्या काही नेत्याकडून. तर ते थोडंसं माझ्या मनाला थोडंसं त्याच्याबद्दल थोडंसं एक क्वेश्चन मार्क क्रिएट झाला. त्याच्याबद्दल मी थोडंसं तुमच्यासमोर आलो आहे. आज मनोजदादा आमचे जे मराठा समाज जो आहे, मागास राहिलेला मराठा समाजासाठी जे भांडत आहेत आणि त्यांच्याबद्दल काहीतरी प्रयत्न करतायत. आज त्यांनी एक जे 29 ऑगस्टला मुंबईला जाण्याचं ठरवलेलं आहे, त्याच्या अगेन्स्ट हा OBC समाजातले काही नेते बोलताना दिसत आहेत ना, त्याच्याशी माझा एक थोडंसं सवाल आहे आणि त्यांच्या संबंधात माझे विचार आहेत म्हणून तुमच्यासमोर आलो आहे. ॲक्च्युली मनोजदादांचं जे काही आंदोलन चालू आहे त्याच वेळेस हे अगदी काही OBC समाज हाके साहेब आहेत किंवा अजूनही काही एक संगीता वानखेडे म्हणून मॅडम आहेत, ते सगळ्यांना प्रचलित आहेत. पण ते एक वेगळ्या एकदम खालच्या थराला जाऊन बोलतात. आणि माझा प्रश्न हा आहे की हे जे लोक आहेत, हे नेते मंडळी आहेत, मी OBC समाजाचे आहेत म्हणून मी त्यांना काही निगेटिव्हली बोलत नाही. पण हे जरांगे पाटलांचा मोर्चा चालू झाल्यानंतरच बोलायला लागलेले जास्त दिसत आहेत आणि त्यांना काउंटर करण्याचं दिसतं आहे. भले ते त्यांच्या बोलण्यातून असं बोलत आहेत की आम्ही काउंटर अटॅकसाठी आम्ही बोलत नाहीत. पण मी एक थोडंसं एक ह्या हाके साहेबांचं एक संभाषण बघितलं की आम्ही आता येणाऱ्या जे काही निवडणुका आहेत त्यासंबंधी आमच्या सभा चालू आहेत, आम्ही सभा चालू करत. पण माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे या हाके साहेबांना, तुम्ही ह्या पश्चिम महाराष्ट्रात तरी ॲटलिस्ट जरांगे साहेबांचं एक हे जे आंदोलनासंबंधी बैठका चालू असतानाच तुमचं हे असं स्टेटमेंट का येते आणि तुम्ही थोडंसं त्याच्यात आगीत तेल टाकल्यासारखं करतायत. आणि ते संगीता वानखेडे जे आहेत त्या तर खूप खालच्या लेवलला जाऊन बोलत आहेत त्याबद्दल, आणि माझी ती लेवल नाही आहे. पण तरी पण मला असं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही ते खालच्या लेवलला जाऊन बोलू नका, तुमचे विषय मांडा. तुमचा OBC समाजाबद्दल काही बोलत आहेत त्याच्याबद्दल आम्हाला काही दुमत नाही आहे. तुम्ही तुमच्या समाजाच्याबद्दल तुम्हाला विषय मांडावेच लागतील. पण आमच्या ह्या जरांगे साहेबांच्याबद्दल तुम्ही थोडंसं खूप खालच्या लेवलला बोलत आहात म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आहे, तुम्ही त्या स्तराला जाऊन बोलू नका. हां, तुम्ही तुमच्या हक्कासाठी नक्कीच भांडा. तर माझं एक सांगणं आहे, हे जे हाके साहेब आहेत, तुम्ही असं सांगत आहात मीडियामध्ये की आता येणाऱ्या जे निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये OBC समाजाचं भरपूर नुकसान होईल, त्या मुलांना तुम्ही थोडंसं प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही समजून जा, तुमचं हे आरक्षण संपलेलं आहे OBC समाजाचं महाराष्ट्रामधून. तर मी एक थोडंसं एक मराठा समाजामधून येतो आणि मी असं काही फक्त मराठा समाजासाठी काम करणारा व्यक्ती नाही आहे. पण मी थोडंसं जरांगे पाटलांचं समर्थक आहे, मी ओपनली बोलतो आहे. त्याच्यासाठी मी तुमच्या ज्या बोलण्याचं जे आहे वक्तव्य त्याच्याबद्दल मला थोडंसं चांगले त्या भावना समाजामध्ये आलेल्या नाहीत. आणि त्याच्या संबंधित मी तुम्हाला एक स्टेटमेंट सांगू इच्छितो आहे. आमच्यासारखे जे खाली राहिलेला जो समाज आहे ना, त्याचं हे आंदोलन आहे. तुमचं भांडण असेल तर मोठ्या लोकांच्याबरोबर, अजित पवार साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, तुम्ही त्यांच्याशी भांडा. पण आमची विनंती आहे, आणि हे खालच्या समाजातले लोक जे आहेत, जे जरांगे पाटलांच्या बरोबर जे आहेत, आम्ही खालच्या जे लोअर कॅटेगरीमध्ये आहे उत्पन्नाच्या दृष्टीनं किंवा आमचं जे काही दैनंदिन व्यवहार चालू आहेत ते खालच्या लेवलचे आहेत. आणि आम्हाला ह्याच्यासाठी आमच्या मुलांच्या विकासासाठी आम्ही या आंदोलनामध्ये सामील आहोत. तर तुम्ही थोडंसं याला अपोज न करता
थोडंसं पॉझिटिव्हली घ्याल अशी माझी अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे निवडणुकाचं बोलताय ते त्याच्यामध्ये आमचे हे वरचे नेते मंडळी आहेत ना मोठे, आज सगळे जे मंत्री झाले आहेत, संत्री झालेले आहेत, जे काय आमदार खासदार झालेत त्यांचीच पोरं मंत्री विंत्री व्हायला लागलेत ना. आमच्यासारखे गरीब लोकांच्या घरातले कुठं मंत्री झाले आहेत, कुठे कुठे पुढे येत आहे त्याच्यामध्ये? का आमच्यासारख्या लोकांना कुठं काही वाव मिळालेला आहे? किंवा आम्ही लोक जे आंदोलनामध्ये सहभागी आहोत त्यांना कुठं काही लगेच आमदारपद मिळालेलं आहे का? या लगेच आरक्षण मिळालं म्हणजे आम्हाला लगेच आमदारपद मिळणार आहेत का? महत्त्वाचं म्हणजे एक तुम्हाला विषय सांगायचा आहे, हाही समाज काही खालच्या स्तराला गेलेला आहे, खूप खाली राहिलेला आहे आणि त्यांचा हा आवाज आहे आणि त्यांचं हे आंदोलन आहे आणि म्हणून ते लोक ह्या मनोज जरांगेंना सपोर्ट करत आहेत. तर तुम्ही थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. आमची शेवटी हे खाली राहिलेला समाज आम्ही तुम्हाला अपोज करू शकत नाही किंवा मोठ्या आवाजात बोलू शकत नाही. आम्ही आमची मान खाली घालून शेवटपर्यंत आमचं आंदोलन चालू ठेवणार. आणि माझ्यासारखा जो एक विचारवंत आहे त्याचं मी तर भरपूर स्टडी केलेला आहे. ह्याच्यामध्ये आमचे बरेचसे नेते याच्या अगोदर या आंदोलनासारखे बरेचसे आंदोलन करून संपलेले आहेत. आणि तसंच तुम्हाला हे पुढचे नेतेही संपवायचे असतील तर संपवू शकता, पण आमचा हा खाली राहिलेला समाज तुम्हाला नेहमीच खाली मान घालूनच तुम्हाला हे आमची मागणी मागत राहील. आम्ही वरती मान करून किंवा तुम्हाला वरच्या शब्दात काही बोलून किंवा चुकीच्या शब्दात बोलून तुम्हाला कधीच दुखावणार नाही. पण खरंच थोडंसं अंतर्मनाला विचारून बघा. आज तुम्हाला मला वाटतं आहे मागे थोडंसं फडणवीस साहेब तुम्हाला सपोर्ट करत होते म्हणून तुम्ही थोडंसं वरच्या लेवलला जाऊन बोलत होता, पण आज तुमचा आवाज खाली झालेला आहे. ह्याच्यावरनं मी थोडंसं ऑब्झर्व करतो आहे की तुम्हाला फडणवीस साहेबांचा सपोर्ट कमी झालेला दिसतो आहे. तर हे माझे ऑब्झर्वेशन्स आहेत. तुम्हाला काही वाईट वाटलं तर ते वाईट वाटून घेऊ नका. पण सांगायचा उद्देश असा आहे की आमच्या ह्या लढ्याला तुम्ही थोडंसं अपोज करू नका. आम्हाला अधिकार मिळू द्या. आणि तुम्ही डिटेलमध्ये भरपूर स्टडी करतात, तुम्ही खूप त्याचे तज्ज्ञ आहात हे मी समजतो आहे. मी त्याच्यातलं तेवढा तज्ज्ञ नाही आहे, पण मला बेसिक जे गोष्टी कळतात आणि आमच्या समाजाला आम्ही मागं राहिलेलो आहोत, मी स्वतः त्याच्यात भरडलेलो आहे. आणि त्याच्यासाठी मी थोडंसं ह्या मीडियामध्ये येऊन किंवा समाजाचा सपोर्ट करत असतो. आणि परत एकदा तुम्हाला विनंती करतो किंवा ते कोण संगीता वानखेडे मॅडम आहेत त्यांनाही विनंती करतो, आम्ही तुम्हाला वर-चढ करून बोलणार नाही, पण आमचा हा खाली राहिलेला समाजाचा हा जो विषय आहे आम्ही मान खाली घालून तुम्ही थोडे पुढे जाणार. तुम्हाला मानवर आम्ही मानवर करून तुम्हाला काही दोन शब्द चुकीचे बोलणार नाहीत, पण तुम्ही समजून थोडंसं हे सरकारच्या वतीने पुरस्कृत जर असाल तर थोडंसं कमी प्रमाणात याच्या अगेन्स्ट जावा. हां, तुम्ही तुमच्या समाजासाठी नक्की भांडा, पण आम्हाला विरोध करू नका. एवढं सांगण्यासाठीच मी तुमच्यासमोर आलो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराज, जय महाराष्ट्र.